हे वर्ष बहुधा सुपर हिरोचं आहे आणि अर्थात कॉमिक्स मधल्या कॅरेक्टर्सचं, कारण बहुतांश जितक्या हॉलिवूड फिल्म्स येत आहेत त्यापैकी बऱ्याच या कॉमिक्सवर बेतलेल्या आहेत. त्यामुळे 2016 हे वर्ष त्यांचं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दुष्कृत्य करणारी मंडळी आणि त्यांच्याशी दोन हात करणारी सुपर हिरोज, एकूणच समाज मनाचं चित्र तशा अर्थानं रुपेरी पडद्यावर दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. एक सुपर पॉवर समाजातील अनिष्ट रुजवू पाहणाऱ्या मंडळींवर अंकुश ठेवू पाहते. त्यामध्ये मानवतेचं रक्षण करण्याचा विडा उचलणाऱ्या या सुपर हिरोजना प्रेक्षक कशा प्रकारे स्वीकारतात, त्यामधला कॅप्टन अमेरिका सिव्हिल वॉर हा आत्ता आपल्या समोरचं खरं तर महत्त्वाचा विषय. आणि अर्थात आता ही खरी लढाई ती प्रत्यक्षातील गोष्टींची आहे. आत्तापर्यंत हे सारं आभासात्मक वास्तव होतं. या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात येतील का असा प्रश्न अशा प्रकारचे सिनेमे पाहून यायचा अगदी लहानपणापासून. त्या विश्वात आपल्याला हे सारे इतके सहज घेऊन जातात, पण हा सिनेमा संपतो आणि आपण भानावर येतो. या सगळ्यात आता कॅप्टन अमेरिका सिव्हिल वॉरमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं की आता प्रत्यक्षातील वास्तवातील प्रश्न अन काल्पनिक जग या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या प्रकारे वास्तवाशी कनेक्ट करण्याचा, त्याच्याशी सांधण्याचा, तो अन्वय सांधण्याचा जो प्रयत्न आहे, म्हणजे आत्ताच्या परिस्थितीशी एका वेगळ्या प्रतलावर कनेक्ट करण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला आपल्याला आढळतो. त्या सगळ्यामुळे या प्रयत्नाला, या गोष्टीला एक नवी दिशा मिळते एवढं मात्र खरं. त्यामुळे हे प्रकरण फारच इंटरेस्टिंग आहे. सिस्टीम ऑफ अकाउंटेबिलिटी, उत्तरदायित्व असण्याचा आग्रह यामध्ये आहे. त्यासाठी राजकीय दबाव आहे. एक पर्यायी यंत्रणा उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारण ज्यावेळी ॲव्हेंजर्स एका वेगळ्या मिशनवर जातात आणि तिथे होणाऱ्या आपत्तीचं आणि उत्पातावर होणाऱ्या नियंत्रण ठेवण्याचा जो प्रयत्न त्यांच्यामार्फत केला जात आहे, त्यामुळे आता खरं तर ॲव्हेंजर्सचे प्रामुख्याने दोन भाग पडलेले आहेत, दोन गट झालेले आहेत. यामधल्या एकाचं नेतृत्व स्टीव्ह रॉजर्स करतोय. त्याची धारणा अशी आहे की मानवतेच्या कल्याणासाठी आणि रक्षणासाठी ॲव्हेंजर्सवर कोणत्याही प्रकारचं बंधन असता कामा नये. त्यांचं काम त्यांना स्वच्छंदीपणे, मुक्तपणे करता येणं गरजेचं आहे. त्यामध्ये कोणत्याही राजकीय शक्ती वा सरकारी यंत्रणांचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप मान्य नाही. दुसरा ग्रुप आहे, त्याचं नेतृत्व करतोय टोनी स्टार्क. त्याचं म्हणणं आहे की राजकीय आणि सरकारी यंत्रणेचा हस्तक्षेप असला तर बिघडलं कुठे, अशी या दोघांची धारणा आहे. फिल्म ज्या प्रकारे सुरू होते त्यामध्ये आपण पाहतो कॅमेरा पॅन होतो, विस्तीर्ण मैदान आहे आणि त्यानंतर तिथल्या बंकर्सवर स्थिरावतो. तिथे एक सैनिक बोलतोय आणि तेही रशियनमध्ये. त्यामुळे एका सगळ्या गोष्टीला एक वेगळा अर्थ आहे, अन्वयार्थ आहे. पण त्या दृश्यामध्ये त्या सैनिकाला कोणतरी आदेश देत आहे. ही पार्श्वभूमी खरं तर एक नांदी आहे युद्धाची. ॲव्हेंजर्स आणि दहशतवाद्यांमध्ये एक प्रकारचं युद्धच होतं. ब्रॉक रुमुलेने आता हालचाली सुरू केल्यात. त्याने बायोलॉजिकल हजार्डचा वापर केला आहे. इथे MIT मध्ये, म्हणजे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तिथे लेक्चर संपल्यावर टोनी स्टार्कला एक महिला येते आणि त्याच्यासमोर गारहाणं घालते. त्याला सांगते की तिचा मुलगा सोकोवियाच्या युद्धात मारला गेला आहे. त्यानंतर टोनीने सेक्रेटरी ऑफ स्टेटकडे एक मागणी केली आहे, जिथे आपल्याला जाणवतं की युनायटेड नेशन्सने एक बिल पारित केलंय ज्यानुसार आपण सुपर ह्युमनशी वाढ अचानक कशी होते आणि नेमकं त्यांच्या या वागणुकीमुळे नेमकं काय काय घडतं. टीम खरं तर विभागली गेली आहे. इथे तोपर्यंत वेगळंच घडलंय. मॅक्झिमॉफच्या साऱ्या शक्ती नाहीशा होऊ लागल्यात. भोवताली असणाऱ्या गोष्टींचा तिच्यावर परिणाम झालाय. टोनीचं लेक्चर सुरुवात होण्याला या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी आहे. या दरम्यान टोनी आपल्या भूमिकेवर ठाम आहे, तर रॉजर्स आपल्या. या सगळ्या प्रकरणात रॉजर्स पुन्हा कडाडून या गोष्टींचा विरोध करतो, कारण शील्डमध्ये त्याने हायड्राला हेरगिरी करताना पकडलं आहे. या सगळ्याबद्दलची मीटिंग लवकर आटपते, कारण त्यावेळी पेगी कार्टरचा मृत्यू झालाय अशी बातमी येते. एजंट रोमनॉफ तर रॉजर्स सोबत लंडनला जातो. तिथे त्याने अकॉर्ड्सवर त्याला स्वाक्षरी हवी आहे. पण या सगळ्याला रॉजर्स कडाडून विरोध करतोय. त्यानंतर रोमनॉफ व्हिएनाला जाण्यासाठी निघतो. तिथे वेगळे स्टेट ऑफ हेड्स आहेत. तिथे वॅकँडाचा राजा चका आणि त्याचा मुलगा चल्ला हे दोघेही दाखल झालेत. त्यांच्या मनात तर सूडनाट्य. दरम्यान दहशतवाद्यांचा हल्ला होतो. या सगळ्या अगोदर चल्लाला बान्स हवाय, कारण गदारोळचं चित्रीकरण जे झालंय बान्सने दिलंय. इथे वेगळंच घडलंय. कर्नल झेमॉने बान्सला सोडलंय, पण तिथे कोड समजतो हायड्रा असं म्हटल्यावर पुन्हा एकच गदारोळ. आता रॉजर्स आणि विल्सन हे त्याला रोखण्यासाठी सरसावतात. त्यांना यशही मिळतं. दरम्यान एका भांडणादरम्यान एक महत्त्वाचा खुलासा केला जातो. तो रोमनॉफकडून आणि स्टार्कला धक्का बसतो. रॉजर्सने आपल्या टीममध्ये वॅन्डा, क्लिंट बार्टन, स्कॉट लँग यांना समाविष्ट करून घेतलंय आणि स्टार्कने त्याच्या विरुद्ध म्हणजेच रोमनॉफ, चल्ला
जेम्स रोड्स, विजन आणि पीटर पार्करचा समावेश केला आहे. आता मग त्यांचा सिक्वेन्स, त्यातून एकमेकांना रोखण्यासाठीचा प्रयत्न. टोनी स्टार्कच्या टीममध्ये आणखी काही जण आहेत, पण काही कालांतराने येऊन ते सामील होतात. त्यामध्ये अँटमॅन, बकी, क्लिंट बार्टन, सॅम विल्सन आणि वँडा मॅक्झिमॉफ यांचा आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आता अकॉर्डवर स्वाक्षरी होते आणि त्या सगळ्यात आणखी एक नवा आहे ट्विस्ट, आणि तो म्हणजे नवा खेळ कॅप्टन अमेरिका सिव्हिल वॉर. या सगळ्या गोष्टीचा विचार करताना मार्वल सिरीजमधले अव्हेंजर्स, कॅप्टन अमेरिका, आयर्न मॅन या गोष्टींचा, या सिनेमांचा उल्लेख हा प्रामुख्याने करावा लागेल. या सिनेमांवर, त्यांच्या मांडणीवर आणि सादरीकरणावर गांभीर्याने या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर एक गोष्ट समोर येते, आणि ती म्हणजे एक बदल दिसतोय, आणि तो इतक्या सहजतेने, शांतपणे केला जातोय. त्यामागे गांभीर्य आहे. त्या सगळ्यांमध्ये आपल्याला दिसतंय तांत्रिकतेला अधिक मानवतेचा चेहरा देण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामध्ये टेक्नोपेक्षा संवेदनशीलता आणि भावनांना अधिक प्राधान्य दिले जाते, हे आपण पाहू शकतो. परस्पर विरोधी असणाऱ्या दोन शक्तींमध्ये असणारा संघर्ष जरी दाखवला तरी त्याला भावनेची किनार देण्याचा झालेला प्रयत्न महत्त्वाचा आणि मोलाचा आहे. अर्थात या सगळ्याला महत्त्व असलं तरी गॅजेटरी अँड ॲक्शन हे कुठेही कमी नाही. त्या सगळ्या गिमिक्सचा वापर तितक्याच सफाईने केलेला आपल्याला दिसतो. या सिनेमातल्या ॲक्शन सिक्वेन्सेस हे एक क्षणही रिलॅक्स बसू देणार नाहीत. त्यांच्यामध्ये एक प्रकारची गंमत आहे, थ्रिलिंग अनुभव आहे, त्यामधल्या केमिकल ट्रिक्समधली मजा आहे. गेम खेळताना येणाऱ्या मजे इतकंच हे सारं थ्रिलिंग आहे. ॲक्शन ज्या पद्धतीने घडते, दिसते, त्यामध्ये असलेल्या मानवी नाट्याच्या असणाऱ्या गोष्टींशी अधिक प्रभावीपणे जोडलंय, सांधलंय, हे आपल्याला अनुभवायला मिळतं. दिग्दर्शक जो रुसो आणि अँथनी रुसो यांच्या प्रयत्नांना खरंच दाद द्यावी लागेल, कारण त्यांनी ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळलंय आणि त्या सगळ्या गोष्टीला दिशा दिली आहे, त्यामुळे या साऱ्या गोष्टी अशा प्रकारे मांडल्यात की प्रेक्षकांची उत्कंठा ही क्षणाक्षणाला वाढते. कॅप्टन अमेरिका आणि टीम आयर्न मॅन यांच्यामधील ॲक्शन सिक्वेन्स तर कमाल झालाय. या सगळ्या गोष्टींमध्ये ॲक्शन सिक्वेन्स हे वेगळ्या पद्धतीचे आहेत, बघताना खूप रंजक वाटतं, इंटरेस्टिंग आहे. पण त्या सगळ्या प्रकरणात संवादांमधील जी जुगलबंदी आहे ना, ती आणखीन बहारदार आहे. अभिनयाचा विचार केला तर टोनी स्टार्कचा अगोदरचा अवतार कॅप्टन अमेरिका होता, त्यापेक्षा हे प्रकरण वेगळं आहे. रॉबर्ट डाउनी ज्युनियरचं कॅरेक्टर तुलनेने शांत आहे, उपहासात्मक, पिंका टाकणारं, आत्मकेंद्रीय, पण स्टार्कच्या व्यक्तिरेखेला असणारा कनेक्ट अधिक प्रभावी वाटतो. आपल्याला जाणवतं की त्याचा असणारा इमोशनल कनेक्ट अधिक आणखीन अंडरलाईन होतो तो पूर्वार्धात. क्रिस इव्हान्स म्हणजे कॅप्टन अमेरिका, स्टीव्ह रॉजर्स हा आतापर्यंत मानवी अवतार वाटत होता. या सिनेमात त्याला ज्या प्रकारे ॲक्शन करायला लावलंय ते पाहणं खरं तर एक सोहळा आहे. आणि अर्थात त्याच्या वाटेला आलेलं तर द्वंद्व हे निश्चित वेगळं आहे, आणि ते म्हणजे तत्व निष्ठा यांच्यामध्ये असणारा संघर्ष आहे. त्या सगळ्यामुळे एकेकाळचा त्याचा मित्र बकी बार्न्सशी असणारे त्या नात्यावरही त्याचा परिणाम तितक्याच प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. ब्लॅक विडो नताशा उत्तम पद्धतीने चितारण्यात आली आहे. तिच्यातील अंतर्गत संघर्ष महत्त्वाचा वाटतो, कारण रॉजर्सला तिचा पाठिंबा आहे तो गेल्या सिनेमातही दिसला होता, मात्र तत्वतः तिला स्टार्कचं म्हणणं पटतंय. या सगळ्या गोष्टी उत्तम पद्धतीने इथे मांडल्या गेल्यात. या सिनेमाची खासियत म्हणजे ब्लॅक पॅन्थर आणि स्पायडरमॅन आपल्याला नव्याने अनुभवायला मिळतात. स्पायडरमॅनचे चाहते नक्की खुश होतील, पण अपेक्षित इतका त्याचा प्रेझेन्स नाही. पण या सगळ्या गोष्टींमध्ये अगदीच कॅमिओ असणार होता अशी बातमी होती, त्या इतका छोटाही हा रोल नाहीये. टॉम हॉलंडने साकारलेला पीटर पार्कर स्पायडरमॅन अगोदरच्या कलावंतापेक्षा प्रभावी आहे, पण या सगळ्यामधला लक्षात राहणारा आणि भाव खाऊन जाणारा आहे तो चॅडविक बॉसमन चॅला. त्याने ब्लॅक पॅन्थर साकारला ज्या पद्धतीने, आणि अनेक तुकड्यांना, अनेक संदर्भांना सांधणारा तो महत्त्वाचा दुवा आहे. त्याने ही साकारलेली व्यक्तिरेखा एक नंबर झाली. तांत्रिकता आणि इमोशन्सचे रंग कॅप्टन अमेरिका सिव्हिल वॉरच्या या कॅनव्हासवर अधिक खुलून दिसतात, कारण आपल्याला हे सारं पाहताना हा लार्जर दॅन लाईफ असलेला सिनेमा आहे हे सतत जाणवत राहतं. हे प्रत्यक्षात आणणं खरं तर खूप जिकिरीचं काम आहे, तितकंच ते मोठं आव्हान आहे. व्हिज्युअलायझेशन ते एक्झिक्युशनपर्यंत असा सिनेमा एकदा तरी आवर्जून पाहायला हवा, कारण ह्या सिनेमात असणारे जे स्पार्क्स आहेत जे आपल्याला वेगळ्या अर्थानं एक मजा देतात, आनंद देतात. त्यामुळे या सिनेमाला मी देतोय 3.5 स्टार्स.